मुलांनो, तुम्ही सगळे तयार होऊन बसला आहात ना नवीन गोष्ट ऐकायला. मी पण नवीन गोष्ट आणलीच आहे. आज ना एका कंपनीमध्ये खूप गडबड चालली होती. अगदी मोठा कार्यक्रम ठरवला होता. रौप्य महोत्सव होता. म्हणजे त्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाली होती. कंपनीचं नाव होतं आयकॉन. काय नाव होतं कंपनीचं? आयकॉन. आणि त्या कंपनीचा आज 25वा वर्धापन होता. त्या कंपनीचा मालक होता कृष्णा. तर कृष्णा खूप उत्साहात होता आणि जय्यत तयारी चाललेली होती. मोठा मांडव घातला होता. 200-250 खुर्च्या ठेवल्या आणि कृष्णा अगदी जातीने सगळीकडे लक्ष देत होता. कारण तो औरंगाबादमधला खूप मोठा उद्योगपती झाला होता. आणि गरवारी कंपनीचे जे मॅनेजर होते त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. आणि कृष्णाने त्याचे सर शिकवणारे शिक्षक पारखे नावाचे होते त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. आणि 4ची वेळ होती. 4 वाजत आले. 4:45 झाले. हळूहळू सगळेजण लोक यायला लागले आणि जवळजवळ सगळ्या गच्च भरला मांडव. कृष्णाचे आईवडील पण आले आणि कृष्णा स्वतः गेला आणि पारखे सरांना गाडीतनं घेऊन आला. त्यांना अगदी मानाने हाताला धरून त्याने आणलं आणि स्टेजवर खुर्चीवर बसवलं. कारण त्याचे ते गुरु होते ना. गुरुबद्दल त्याच्या मनात खूप आदर होता. आणि अध्यक्ष पण येऊन बसलेले होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळ्यांचं स्वागत वगैरे झालं. कुणी मनोगत सांगितली. ज्याला जे वाटलं ते 4-5 जणांनी काय काय सांगायचं ते सांगितलं. आणि आता कृष्णा उभं राहिला बोलायला बरं का. आणि कृष्णा म्हणाला की मी नेहमीच धंद्याविषयी आणि आपल्या कामाबद्दल बोलतो, पण आज मी ते बोलणार नाही. आज मी एक वेगळंच गुपित तुम्हाला सांगणार आहे. आणि जे ऐकून तुम्हाला सगळ्यांना काय खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसणार आहे. माझ्या आईवडिलांना पण आश्चर्य वाटणार आहे आणि सरांना पण आश्चर्याचा धक्का बसणार आहे. तर काय आहे बरं ते गुपित? तर ते मी आता सांगतो. मी ना 5वीच्या वर्गात होतो बरं का. आणि आम्हाला इंग्रजी शिकवायला पारखे सरच होते. सर फार सुंदर शिकवायचे. शिकवताना अगदी सर तर रंगून जायचे. पण मुलंसुद्धा देहभान विसरून अगदी रंगून जाऊन सरांचं सगळं ऐकायचे. आता क्लास अगदी रंगात आलेला होता. सरांचं शिकवणं रंगात आलेलं होतं. आणि मध्येच एक मुलगा रडत उभं राहिला आणि रडत म्हणाला, सर माझं घड्याळ कोणीतरी चोरलं. तर सरांना आश्चर्यच वाटलं ऐकून. आता काय करायचं? मग सरांनी 2 मिनटं विचार केला आणि मग त्यांनी सगळ्या मुलांना टेबलाजवळ बोलवलं. सगळी मुलं टेबलापाशी आली बरं का. मग सरांनी काय केलं, सर्वप्रथम स्वतःचे डोळे बांधले रुमालाने आणि नंतर सगळ्या मुलांना सांगितलं की प्रत्येकाने आपापले डोळे रुमालाने बांधून टाका. सगळ्यांनी डोळे बांधले. मग सर म्हणाले, आता ज्याला जिथं जागा मिळेल तिथं त्याने जाऊन बसायचं. आणि त्या डोळे बांधलेले असल्याने मुलांना दिसतच नव्हतं. मुलं धडपडत एकमेकांना धक्के देत कशी तरी जाऊन आपापली जिथं मिळेल तिथं जाऊन बसली. सगळी मुलं बसली बाकावर कुठं. मग सरांनी सांगितलं प्रत्येकाला की आपल्या शेजारच्या मुलाच्या दोन्ही खिशात हात घालायचा आणि ज्याला घड्याळ सापडेल त्याने ते इथं टेबलावर आणून ठेवायचं. आणि टेबलावर आणून ठेवल्यानंतर त्याने टाळ्या वाजवायच्या. म्हणजे मग काय होईल की टाळ्या वाजवायच्या आणि आपल्या जागेवर जाऊन बसायचं. म्हणजे मग ते घड्याळ सापडलं आहे हे सगळ्यांना कळेल असं सरांनी सांगितलं. त्याप्रमाणे सगळ्या मुलांनी एकमेकांच्या खिशात हात घातले आणि ते घड्याळ एका मुलाला सापडलं. त्याने ते टेबलावर नेऊन ठेवलं. टाळ्या वाजवल्या. तो जागेवर जाऊन बसला. मग तो जागेवर बसल्यानंतर सरांनी आधी स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि नंतर सगळ्या मुलांना पट्टी काढायला लावली. आणि मग
ते घड्याळ ज्या मुलाचं होतं त्याला दिलं आणि सरांनी आपलं शिकवणं सुरूच केलं. त्या मुलाला सरांनी कुठलीही शिक्षा केली नाही, त्याचं नाव सांगितलं नाही आणि काहीच केलं नाही सरांनी. तर आज मी सांगतो की तो मुलगा, घड्याळ चोरणारा मुलगा, दुसरा तिसरा कोणी नसून ते घड्याळ मी चोरलं होतं. आणि मी चोरलं हे आजपर्यंत सरांना पण माहीत नाही आहे, माझ्या बाकीच्या वर्गातल्या मुलांना पण माहीत नाही, माझ्या आईवडिलांना पण माहीत नाही. खरं तर मी एक प्रामाणिक मुलगा आहे, पण त्या दिवशी माझी कशी दुर्बुद्धी झाली मला माहीत नाही आणि मी ते चोरलं. पण सरांनी सगळ्यांसमोर माझा अपमान होऊ दिला नाही, माझी अवहेलना केली नाही, मला मारलं नाही, मला दुरुत्तरं केली नाही. इतकंच नाही तर माझं नाव कुणालाही न कळेल अशी काळजी घेतली. तर सरांनी जी ही अनोखी शिक्षा केली मला, त्यामुळं मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आणि त्यामुळं मी पारखे सरांचे उपकार कधीच विसरणार नाही. असं म्हणून त्यांनी सरांच्या पायावर डोकं ठेवलं आणि आपल्या अश्रूंचा अभिषेक सरांच्या पायावर केला. सरांनाही खूप धन्य वाटलं. सरांनी कृष्णाला कडकडून मिठी मारली आणि सगळ्यांचे डोळे पाणावले ही हकीकत ऐकून. तर ही अशी अनोखी शिक्षा, जी गोष्ट तुम्ही कधीच ऐकली नाही अशी ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली. आवडली ना तुम्हाला? तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना सांगा, गोष्टी ऐका, लाईक करा. धन्यवाद.